आपण जेव्हा एखाद्या नवीन शहरात किंवा अ, अगदी अनोळखी रस्त्यावर गाडी चालवत असतो ना, हो तेव्हा आपण साहजिकच काय करतो? हो आपण लगेच मोबाईल काढतो आणि नॅव्हिगेशन ॲप उघडतो. अगदी बरोबर. आणि ते ॲप आपल्याला अगदी अचूक मार्ग दाखवतं. इथून उजवीकडे वळा, मग तिथून डावीकडे वळा, पुढे ट्रॅफिक आहे, तिथे वेग कमी करा. सगळं कसं अगदी स्पष्ट असतं. हो ना, म्हणजे आपल्या प्रवासाची पूर्ण ब्लूप्रिंटच आपल्या डोळ्यांसमोर असते. तंत्रज्ञानाने दिशा शोधणं खरोखरच खूप सोपं केलंय. नक्कीच. कुठेही गोंधळ उडत नाही. पण गंमत बघा, जेव्हा आपण आपल्या प्रत्यक्ष आयुष्याच्या प्रवासात असतो, जिथे आपल्याला कठीण निर्णय घ्यायचे असतात किंवा योग्य आणि अयोग्य ह्यातली निवड करायची असते. तेव्हा मात्र असं कोणतंही ॲप काम करत नाही. तिथे फक्त गोंधळ असतो. हो, कोणता रस्ता बरोबर आणि कोणता चूक हे सांगणारी कोणतीही स्क्रीन आपल्याकडे नसते. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या चर्चेत आपले स्वागत आहे. धन्यवाद. आणि खरं तर आजचा विषय खूपच समर्पक आहे. होय, आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. गुरुवारी 26 मार्च 2026 रोजी येणाऱ्या रामनवमीच्या निमित्ताने आपण अनेक माहिती स्रोतांचे म्हणजे ऐतिहासिक लेख, मानसशास्त्रीय विश्लेषणे आणि प्राचीन आध्यात्मिक नोंदी यांचे वाचन केले आहे. आणि या सर्व स्रोतांमधून जी माहिती समोर आली आहे ना, ते खरोखरच थक्क करणारी आहे. म्हणजे त्यात खूप वेगळे पैलू आहेत. अगदी. आणि म्हणूनच आपला आजचा उद्देश फक्त रामनवमीचा इतिहास सांगणे हा नाहीये. अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची कथा आपले सर्वांनाच माहिती आहे. हो, ती आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण आज आपण या ग्रंथांमधून तो मानसिक नकाशा शोधणार आहोत, जो आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला योग्य दिशा दाखवू शकेल. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. आपण अगदी मूलभूत संकल्पनेपासून सुरुवात करूया. नक्कीच. आपण श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, पण या माहिती स्रोतानुसार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? हे बघा, या शब्दाची फोड केली तर आपल्याला दोन अत्यंत महत्वाचे शब्द मिळतात. मर्यादा म्हणजे सीमा, नियम किंवा नैतिक मूल्य, आणि पुरुषोत्तम म्हणजे सर्व मानवांमध्ये श्रेष्ठ असणारा. अच्छा, म्हणजे नियम पाळणारा श्रेष्ठ माणूस. अगदी बरोबर. आता हे समजून घेणं खूप रंजक आहे की आजच्या काळात आपण नेहमी सीमा ओलांडून विचार करा किंवा नियम मोडा आणि पुढे जा असे सल्ले ऐकतो. हो हो, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग वगैरे. हो ना, पण आपले स्रोत सांगतात की श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम का आहेत? कारण त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वतःला काही अत्यंत कठोर नैतिक नियमांमध्ये बांधून ठेवले. म्हणजे त्यांनी कधीच शॉर्टकट घेतला नाही? अजिबात नाही. एक आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श मित्र आणि लोकांप्रती उत्तरदायी असणारा आदर्श राजा, या सर्व भूमिका निभावताना त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी कधीच तत्वांशी तडजोड केली नाही. बापरे, हे खूप कठीण आहे. हो, आणि अमर्याद सत्ता हातात असूनही स्वतःला मर्यादेत ठेवणे हेच खऱ्या अर्थाने सर्वोच्च शक्तीचे लक्षण मानले गेले आहे. आजच्या स्वतःचाच विचार करणाऱ्या जगात असं वागणं हे एका अत्यंत कठीण पण परिपूर्ण अशा लीडरशिप आणि रिलेशनशिप मॅन्युअलसारखंच वाटतं. पण मला या उत्सवाच्या स्वरूपाबद्दल एक गोष्ट विचारायची होती. हो, विचारा ना. आपण इतर सण खूप गाजाबाजा करून गोडधोड खाऊन साजरे करतो, पण रामनवमीला आपण पाहतो की लोक अत्यंत साधेपणाने हा दिवस पाळतात. उपवास करणे, ज्यामध्ये फक्त फळं आणि दूध घेतले जाते. बरोबर. मंदिरात साधी पूजा केली जाते, रामायण किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण होते, अखंड रामायण पारायण चालतं. हा सण एवढा कर्तव्य, साधेपणा आणि संयम यावरच का केंद्रित आहे? आपण याचा मोठा उत्सव का करत नाही? यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय कारण आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट केलं आहे. रामनवमी हा केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा उत्सव नाहीये. मग तो कशाचा उत्सव आहे? हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आणि आपल्या सर्वांच्या जीवनात धर्म आणि नैतिकता पाळण्याच्या प्रेरणेचा दिवस आहे. आता तुम्ही उपवासाबद्दल म्हणालात ना, हो, तो फलाहार आणि साधेपणा. तर उपवास करणे ही केवळ एक शारीरिक कृती नाहीये. ती बिहेवियरल अँकरिंग म्हणजेच वर्तणुकीवर नियंत्रण मिळवण्याची एक पद्धत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भुकेवर स्वेच्छेने नियंत्रण मिळवता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला तात्पुरत्या सुखांचा त्याग करण्याचं प्रशिक्षण देत असता. अरे वा, म्हणजे तो एक प्रकारचा माइंड कंट्रोलचा सराव आहे तर. अगदी तसंच. श्रीरामांचं संपूर्ण जीवन हे संयम आणि त्यागाचं प्रतीक आहे.
जर आपण हा दिवस फक्त खाण्यापिण्यात आणि उत्सवात घालवला तर आपण त्या साधेपणाचा मूळ गाभाच हरून बसू. हो, हे पटतंय मला. म्हणजे जसा राजा तसाच तो उत्सव असायला हवा. पण आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. हो, तो वेळेचा संदर्भ ना. होय. आपल्या माहिती स्रोतांमध्ये रामजन्माच्या वेळेबद्दल जे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक विश्लेषण दिलंय ते थक्क करणारं आहे. आपण पाहतो की रामजन्माचा सोहळा बरोबर दुपारी 12 वाजता होतो. पण यामागे नेमकं काय कारण आहे? हे बघा, ही वेळ अत्यंत जाणीवपूर्वक निवडली गेली आहे. दुपारी 12 वाजताची वेळ, ज्याला आपण मध्यान्ह म्हणतो, ती निसर्गातील प्रकाशाची सर्वोच्च पातळी असते. म्हणजे अगदी कडक ऊन. बरोबर. या विशिष्ट क्षणी सूर्य अगदी डोळ्यांच्या वर म्हणजेच डोक्यावर असतो आणि कोणत्याही वस्तूची सावली पडत नाही. सावल्या पूर्णपणे नाहीशा होतात. अच्छा. हां, तो क्षण आहे जो अंधारावर प्रकाशाच्या पूर्ण विजयाचे आणि कोणत्याही लपवाछपवीशिवाय असणाऱ्या पारदर्शकतेचे प्रतिनिधित्व करतो. वा. म्हणजे अंधार अजिबात नाही, सावल्या अजिबात नाहीत, सगळीकडे फक्त आणि फक्त स्पष्टता आहे. हो, आणि यातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हा निसर्गाचा नियम आपल्या आतल्या जगाला कसा लागू होतो हे प्राचीन नोंदींमधनं खूप सुंदररित्या उलगडले आहे. ते कसं? रामायण हे फक्त अयोध्येत आणि लंकेत घडलेलं बाह्ययुद्ध नाहीये. ते आपल्या प्रत्येकाच्या मनात रोज प्रत्येक क्षणी चालणारे युद्ध आहे. रावण म्हणजे नेमके काय, तर आपल्यातील वाईट सवयी, आपला अहंकार. म्हणजे आपले नकारात्मक विचार. शिस्तबद्ध आणि अत्यंत योग्य निर्णय घेणारे स्पष्ट मन. खरंच, ही इनर इंजिनिअरिंग किंवा अंतर्मनाची मशागत खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला सुधारायला सुरुवात करतो, स्वतःच्या वाईट सवयीवर मात करून मनातला गोंधळ शांत करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आत रामाचा जन्म होतो, असा याचा अर्थ घ्यायचा का? अगदी 100% तसंच. जेव्हा आपल्या जीवनात पूर्ण स्पष्टता येते, कोणताही संभ्रम उरत नाही, तेव्हाच तो मध्यान्हाचा प्रकाश आपल्या मनात पडतो आणि तिथेच खऱ्या अर्थाने राम प्रकट होतो. म्हणजे जो तो 12 वाजता घंटा वाजवून आपण जन्मसोहळा करतो. हो, तो सोहळा आपण बाहेर साजरा करतो, पण तो खरतर आपल्या आतल्या त्या स्पष्टतेच्या क्षणाला जागे करण्यासाठी दिलेली एक हाक आहे. काय सुंदर विचार आहे हा. पण जर हा राम आपल्या आत जन्म घेतो, तर त्या विचारधारेचा आपल्या रोजच्या प्रत्यक्ष आयुष्यात वापर कसा करायचा, हा पुढचा साहजिक प्रश्न आहे. नक्कीच, त्यासाठीच रामायणातील संदेश महत्त्वाचे ठरतात. हो, आपल्या स्रोतांमध्ये रामायणाशी जोडलेले 5 महान संदेश दिले आहेत. म्हणजे भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य, संयम, नात्यांचा आदर, नेतृत्व आणि श्रद्धा. पण मला यातील एका विशेष संदेशावर तुमची मदत हवी आहे. कोणता संदेश? तिथे म्हटले की भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. मला इथे थोडा संभ्रम वाटतोय. म्हणजे आजकाल आपण भावनिक बुद्धिमत्ता आणि स्वतःच्या भावना समजून घेण्यावर खूप भर देतो. हो, इमोशनल इंटेलिजन्स. मग भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे याचा अर्थ आपण आपल्या भावना दाबून टाकायच्या किंवा मारून टाकायच्या? आपण माणसांसारखे न वागता एखाद्या यंत्रासारखे फक्त कर्तव्य करत राहायचे का? हा खूपच महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. आणि याचा अर्थ भावनाशून्य होणे असा अजिबात नाहीये. ऐतिहासिक नोंदी आणि मूळ रामायण वाचले तर आपल्याला दिसेल की श्रीराम हे अत्यंत भावनाप्रधान होते. म्हणजे ते रडले आहेत का कधी? हो तर. सीतेच्या अपहरणावेळी ते तिच्या विरहात सामान्य माणसासारखे रडले आहेत. युद्धभूमीवर लक्ष्मणाला मूर्छा आल्यावर त्यांनी अश्रू ढाळले आहेत. त्यांनी स्वतःचा शोक खुलेपणाने व्यक्त केला आहे. याचा अर्थ त्यांच्यात पूर्णपणे मानवी भावना होत्या. मग त्यांनी कर्तव्याला प्राधान्य कसं दिलं? म्हणजे ते बॅलन्स कसं झालं? तिथेच खरा फरक आहे. भावना असणे आणि त्या भावनांच्या अधीन होऊन निर्णय घेणे यात खूप मोठा फरक आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, पण त्या तात्पुरत्या भावनांच्या आहारी जाऊन आपले मोठे ध्येय कधीच सोडले नाही. अच्छा, म्हणजे त्यांनी दीर्घकालीन कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं नाही. अगदी बरोबर. भावनांच्या प्रवाहात वाहून जाऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता गमावणे ही आपली चूक असते. श्रीरामांनी आपल्याला शिकवले की जेव्हा कर्तव्य आणि भावना यापैकी एकाची निवड करायची वेळ येते, तेव्हा समाजहित नेहमी वरच्या स्थानावर असले पाहिजे. कमाल. म्हणजे भावना असू द्या, त्या अनुभवा, पण त्या तुमच्या निर्णयांवर राज्य करू देऊ नका. तुमच्या कृतीवर कर्तव्यानेच राज्य करावे. नक्कीच. हे खूप रंजक वाटली. अयोध्याकांड, अरण्यकांड आणि युद्धकांड
हे फक्त कथेचे भाग नसून मानवी जीवनाचे टप्पे आहेत असे त्यात म्हटले आहे. हो, जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिले तर हे मानसशास्त्रीय रूपक खूपच अचूक आहे. अयोध्याकांड हे आपल्या जन्माचे, सुरुवातीचे आणि आपल्या सुरक्षित चौकटीचे प्रतीक आहे. म्हणजे कम्फर्ट झोन. हो, जिथे सर्व काही आपल्या ओळखीचे असते, प्रेम करणारी माणसे असतात, पण कोणीही आयुष्यभर अयोध्येत राहू शकत नाही. त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात अरण्यकांड येतेच. अरण्यकांड म्हणजे तो संघर्ष ना? हो, हे अरण्यकांड म्हणजेच आपला वैयक्तिक संघर्ष, आपला वनवास. सुरक्षित चौकटीतून बाहेर पडून जेव्हा आपण खऱ्या आणि कठोर जगाचा सामना करतो, तो हा काळ असतो. आणि त्यानंतर मग युद्धकांड येत असेल. अगदी. सरतेशेवटी येते युद्धकांड, जे स्वतःच्या आतल्या आणि बाहेरच्या राक्षसांशी लढून मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे. जन्म, संघर्ष आणि विजय ही प्रत्येकाच्या जीवनाचीच कथा आहे. हे खरंच प्रत्येकाला स्वतःशी जोडता येईल असे रूपक आहे. आणि या अरण्यकांडातील 14 वर्षांचा वनवास हा केवळ काळ नसून ती संयमाची सर्वोच्च पातळी आहे, जिथे कोणतीही तक्रार न करता परिस्थितीचा स्वीकार केला गेला आहे. हो, तो स्वीकार खूप महत्वाचा आहे. आता मला सांगा, ही एवढी मोठी जीवनमूल्य आपण दररोजच्या साध्या कृतींमधून कशी जपत आहोत? कारण भारतातील उत्सव हे ह्याच तत्वज्ञानाचेच प्रकटीकरण आहेत असं मला वाटतं. आपण आपल्या स्रोतांमध्ये पाहतो की घरी पूजा करण्याची पद्धत खूपच साधी आहे. हो, खूपच साधी आणि सुटसुटीत असते. सकाळी घर स्वच्छ करणे, एका छोट्याशा जागी मूर्ती किंवा फोटो स्थापन करणे, फुले, नारळ, तुळशीपत्र आणि पाण्याचा कलश ठेवणे आणि अत्यंत साधेपणाने ओम श्री रामाय नमः मंत्रचा जप करत रामरक्षा किंवा सुंदरकांड वाचणे आणि बरोबर 12 वाजता घंटा वाजून आरती करणे. अगदी साधेपणाने. आणि यातील प्रसादही अत्यंत विशिष्ट असतो. केरीचे पन्ने, फलाहार, शिरा आणि पंचामृत. या विशिष्ट प्रसादामागे काही विशेष कारण आहे का? हो, यामागे भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणे अत्यंत ठळक आहेत. रामनवमी ही चैत्र महिन्यात येते, जो भारतीय उपखंडात उन्हाळ्याची सुरुवात मानला जातो. हो, कडक उन्हाळा सुरू झालेला असतो. बरोबर. या बदलत्या हवामानात शरीराला थंडावा आणि ऊर्जा देण्याची गरज असते. केरीचे पन्ने आणि फळे ही शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. तसेच उपवासाचा फलाहार हा पचनास हलका असतो. अच्छा, म्हणजे त्यामागे सायन्स पण आहे. हो ना, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे हा प्रसाद साधेपणा आणि शुद्धता शिकवतो. कोणताही कृत्रिम भपका नसलेला, निसर्गाशी नाळ जोडणारा हा प्रसाद आहे. जसे श्रीरामांचे जीवन अत्यंत साधे आणि निसर्गाशी जोडलेले होते. मला अजून एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले. आपल्या स्रोतांमध्ये देशभरातील रामनवमीच्या विविध प्रादेशिक उत्सवांचा उल्लेख आहे. हो, भारतामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो. हो, अयोध्येत जे श्रीरामांचे जन्मस्थान आहे, तिथे उत्तर प्रदेशात अत्यंत भव्य उत्सव आणि शोभायात्रा निघतात. दुसरीकडे महाराष्ट्रात आपण पाहतो की रामरक्षा स्तोत्राचे वाचन, मंदिरात कीर्तन आणि दिंडी काढण्याची मोठी परंपरा आहे. आणि दक्षिणेकडे वेगळं स्वरूप असतं. हो, दक्षिण भारतात याच दिवशी मंदिरांमध्ये कल्याणोत्सव म्हणजेच राम आणि सीता यांच्या विवाहाचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. एकाच अवताराचे हे वेगवेगळे उत्सव असे का? हे आपल्या भारतीय संस्कृतीचे अत्यंत सुंदर आणि वैविध्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. यावरून आपल्याला समजते की वेगवेगळ्या प्रांतांनी एकाच आदर्शाला आपल्या संस्कृतीनुसार कसे स्वीकारले. म्हणजे अयोध्येत राजा म्हणून पाहतात? अगदी बरोबर. उत्तर भारतासाठी श्रीराम हे अयोध्येचे राजे आहेत, त्यामुळे तिथे राजाचा जन्म आणि त्याची सत्ता याचा उत्सव मोठा असतो. महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशात भक्ती आणि संरक्षणाची भावना प्रबळ आहे, त्यामुळे तिथे रामरक्षा आणि दिंडीला महत्त्व आहे. आणि दक्षिण भारतात विवाह? हो, तिथे कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांना अत्यंत पवित्र मानले जाते. तिथे राम आणि सीता यांच्यातील आदर्शाला, त्यांच्या विवाहाच्या बंधनाला सर्वोच्च महत्त्व दिले गेले आहे. वा, हे खूपच छान आहे. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मूळ भावनेतील साधेपणा आणि भक्ती ही संपूर्ण देशाला एकाच अदृश्य धाग्यात बांधून ठेवते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या या सर्व माहितीचा आणि विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर रामनवमी हा केवळ देवाची पूजा करण्याचा सण नाहीये. नक्कीच नाही. हा सण प्रामाणिक राहणे, आपल्या कर्तव्याला न्याय देणे आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी संयम न गमावणे या गुणांना आपल्या स्वभावात उतरवण्याचा एक स्पष्ट संदेश आहे.
हे गुण अंगीकारले तरच रामनवमीचा खरा अर्थ पूर्ण होतो. अगदी बरोबर. आणि यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता प्रश्न? आपण 14 वर्षांच्या वनवासाबद्दल आणि मध्यान्नाच्या 12 वाजेच्या स्पष्टतेबद्दल खूप चर्चा केली. पण या प्राचीन ग्रंथांमध्ये आणखी एक गोष्ट दडलेली आहे, जी सहसा आपल्या नजरेतून सुटते. जेव्हा श्रीरामांना सांगण्यात आले की उद्या त्यांचा राज्याभिषेक होणार नाही, तर त्यांना सर्व काही सोडून 14 वर्षांसाठी वनात जायचंय. बापरे, तो क्षण खूपच भयानक असेल. हो, पण त्यांच्या प्रतिक्रियेची वेळ नोंदवण्यासारखी आहे. त्यांनी कोणताही संताप व्यक्त केला नाही. त्यांनी विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली नाही किंवा स्वतःच्या नशिबाला दोषही दिला नाही. म्हणजे त्यांनी लगेच निर्णय घेतला. होय, त्यांचा तो राजवाडा सोडण्याचा आणि अरण्यकांड म्हणजे संघर्षाचा स्वीकार करण्याचा निर्णय क्षणार्धात झाला होता. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी वास्तवाचा स्वीकार केला. अरे वा, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तितकाच डोळे उघडणारा आहे. हो, आणि इथेच आपल्याला आपल्या जीवनाचं उत्तर मिळतंय. जर मध्यान्ह हे अंधारावर मात करणाऱ्या सर्वोच्च प्रकाशाचे आणि मानसिक स्पष्टतेचे प्रतीक असेल, तर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपलं स्वतःचं मध्यान्ह कधी अनुभवतो? हा खूप खोल प्रश्न आहे. असा कोणता क्षण असतो जेव्हा आपण आपला अहंकार म्हणजे तो रावण बाजूला ठेवून अत्यंत स्पष्ट आणि संयमी निर्णय घेतो? आपण आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाचा स्वीकार करण्यास संकोच करतो आणि त्यातूनच मानसिक त्रास सुरू होतो. काय विलक्षण विचार आहे हा. स्वतःच्या आयुष्यातील तो अपरिहार्य संघर्ष क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारण्याचं धैर्य मिळवणे हीच खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत रामाला जन्म देण्याची प्रक्रिया असेल. अगदी बरोबर. तो 12 वाजेचा मध्यान्नाचा प्रकाश शोधण्याची ती पहिली पायरी असेल. आजची आपली ही सखोल चर्चा आपण याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबवणार आहोत. आपल्या सर्वांसाठी हा स्वतःच्या आत डोकावण्याचा उत्तम क्षण आहे. नक्कीच. प्रत्येकानं स्वतःच्या आतला तो राम शोधायला हवा. आमच्यासोबत या अत्यंत सकारात्मक आणि विचारप्रवृत्त करणाऱ्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा नवा विचार सोबत घेऊनच आपण पुढे जाऊया.